नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त करिअर संधीबद्दल. ती म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC मधल्या भरतीबद्दल. चला यातले सगळे महत्त्वाचे डिटेल्स एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. हो, खरंच भारतीय रेल्वे वित्त महामंडळामध्ये नोकरीची एक सुवर्ण संधी चालून आली आहे. आणि या भरतीबद्दलची सगळी माहिती अगदी A to Z आपण आता पाहणार आहोत, जेणेकरून अर्ज करताना कोणतीच अडचण येणार नाही. तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही IRFC भरती नक्की आहे तरी काय त्याची ओळख करून घेऊ. मग पात्रता आणि अटी काय आहेत ते बघू. त्यानंतर अर्ज कसा करायचा, फी किती आहे आणि शेवटी सगळ्या महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. नक्की संधी काय आहे हे आधी समजून घेऊ. ओके, तर बघा इथे 2 प्रकारची पदं आहेत. पहिलं म्हणजे असिस्टंट, ज्याच्यासाठी तब्बल 16 जागा आहेत. आणि दुसरं पद आहे असिस्टंट मॅनेजर फायनान्स, यासाठी 7 जागा आहेत. म्हणजे सगळ्या मिळून एकूण 23 जागांसाठी ही भरती निघाली आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या भरतीचा जाहिरात क्रमांक आहे 01/2026. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पात्रता आणि अटी. म्हणजे ही पदं नक्की कोणासाठी आहेत? अर्ज करायचा असेल तर काय काय गरजेचं आहे? चला बघूया. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर नियम अगदी क्लिअर आहेत. असिस्टंट पदासाठी BCom मध्ये कमीत कमी 60% मार्क्स हवेत आणि सोबतच ICAI किंवा ICMAI ची इंटरमिडिएट परीक्षा पास असणं गरजेचं आहे. आणि असिस्टंट मॅनेजर फायनान्स पदासाठी 60% गुणांसह BCom तर हवंच, पण त्यासोबत CA, CMA किंवा मग फायनान्समध्ये MBA किंवा PG डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. आता वयाची अट काय आहे ते पाहू. 1 जानेवारी 2026 पर्यंत वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्षांच्या आत असायला हवं. अर्थात नियमाप्रमाणे वयामध्ये सवलत पण आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. आता येतो तो प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात असतो, पगार किती मिळणार? अच्छा, तर पगाराबद्दल सध्याच्या माहितीमध्ये काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे पगाराचा नेमका आकडा आणि इतर डिटेल्ससाठी आपल्याला अधिकृत PDF नोटिफिकेशनच बघावं लागेल. तीच माहिती खरी असेल. बरं, अर्ज तर केला, पण सिलेक्शन कसं होणार? निवड प्रक्रिया कशी असेल? मिळालेल्या माहितीनुसार जून 2026 मध्ये एक परीक्षा होण्याची शक्यता आहे. पण परीक्षेचा सिलेबस काय असेल, ती कशी होईल, या सगळ्याची डिटेल माहिती तुम्हाला अधिकृत PDF मध्येच मिळेल. त्यामुळे ती जाहिरात वाचणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता बघूया की अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी फी किती भरावे लागेल. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. आता फी किती आहे ते बघू. जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. पण SC/ST, माजी सैनिक आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, डेडलाईन्स आणि रिसोर्सेस, म्हणजेच महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. 1 मे 2026. हो, ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि तीही रात्री 11:45 त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. जर आणखी काही माहिती हवी असेल तर काय करायचं? सगळ्यात उत्तम म्हणजे अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला अधिकृत PDF जाहिरात मिळेल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा मिळेल. अर्ज करण्यापूर्वी ती PDF नीट वाचून घ्या. थोडक्यात सांगायचं तर ज्यांनी BCom, CA, CMA किंवा फायनान्समध्ये शिक्षण घेतलं आहे त्यांच्यासाठी IRFC सारख्या मोठ्या सरकारी कंपनीत काम करण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. मग आता प्रश्न हा आहे की ही संधी अनेकांच्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर विचार कसला करताय? तयारीला लागा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.